टायटल बघून तुमच्या लक्षात आलं असेल आपला आजचा व्हिडिओ कशावरती आहे। तर सकाळच्या चहाचा मस्तपैकी स्वाद घेत मोबाईल थोडा चाळवायला घेतला। मोबाईलचा नेट ऑन करतो नाही करतो की मेसेजचा मारा सुरू झाला। या ग्रुपवरील त्या ग्रुपवर मेसेज फॉरवर्ड करत आपण आपलं काम अशा प्रकारे संपन्न केलं। म्हटलं आपली ड्युटी संपली आणि थोड्याच वेळात लक्षात आलं की बाबा आता आपल्याला जायला लागेल बाहेर, कारण आपल्याला दसऱ्या निमित्तानं फुलं तोरण हार हे बरेच काही खरेदी करायची होती। त्यावेळेस तडक चावी घेतली आणि तडक निघालो, गाडी काढली आणि म्हणलं चला आता चलो आपली ड्युटी मार्केटच्या दिशेनं। मार्केटवरला येऊन बघतो तर काय सगळीकडे जिकडं तिकडं फुलांचा स्टॉल, फुलं तोरण हार आंब्याची पानं आपट्याची पानं असं सगळं बरंच काही स्टॉल लागलेलं होतं। काहींनी तर टेम्पोच आणला होता, तो फुलं भरून तो विक्रीला चालू केला होता। मग मी पण म्हणलं जरा आज जरा रेट काढूया, काय तोरणाचा हा एक काय फुलांचा रेट काय, मग तशा प्रकारे आपल्याला कुठलं काय परवडतं त्यानुसार आपण घेऊया। आणि मला जरा फुलंच बरी वाटली की फुलंच घेऊन आपण ते आणून घरी तोरण बनवलेलं आपल्याला जरा फिट होईल, त्यानुसार मी फुलं आंब्याची पानं आपट्याची पानं असं सगळं बरंचसं काही घेऊन आलो आणि घरी सांगितलं की बाबा आता इथून पुढे ड्युटी तुमची, कारण आपली ड्युटी आता दुसरीकडे लागणार होती हे मला माहिती होतं। म्हणलं जे काय जसं काय तुम्हाला जमतंय त्या प्रकारचं तोरण बनवायला चालू करा। त्या पद्धतीने त्यांनी सुरुवात पण केली आणि मी थेट आपल्या निघालो परत चावी घेऊन आपल्या दुसऱ्या ड्युटीच्या दिशेने। तर दुसरी ड्युटी आपली अशी होती, गाडी आपल्याला धुवून काढायची होती, कारण गाडीची पण पूजा करायची होती। गाडी वॉशिंग सेंटरला पोहोचलं, तिकडे बघितलं गाड्यांचं, तिथं गर्दी, गर्दीमध्ये कसा बसा नंबर लावला, कारण 2 व्हीलर 4 व्हीलर अशा सगळ्या बऱ्याचशा गाड्या आल्या होत्या। थार पण आली होती, थारचा मालक एकदम गार होता। थोड्याच वेळात आपल्याला गाडी आपली धुवून भेटली। ते धुवून भेटल्यानंतर मी म्हणलं तडक तडक आता घरी जाऊया आणि घरी जाऊन काय आपली कंडिशन आहे, काय कुठवर आपली गाडी आलेली आहे ती बघूया। तर इथं येऊन बघतो तर काय इथं एकटा वेटाचा आपला हार तोरण बनवायला लागलेला होता, कारण त्याची मम्मी गेली होती पूजेचं नैवेद्य तयार करायला। पोळ्या आमटी भात हे बरंच काय असं बनवायला तिचं काम चालू होतं। तेवढ्यात म्हणलं की आपण आपल्या चौकटीची पूजा करून घेऊया, त्याला तोरण बांधून घेऊया। त्याप्रमाणे आपल्या चौकटीची पूजा केली, तोरण बांधला। त्यानंतर मला करायची होती ती देवाऱ्यातल्या देवांची पूजा। आता त्याच्यासाठी लागणार होता निवेद्य। बघितलं निवेद्य तयार आहे का, तर निवेद्य तयार झालेला होता। त्यानुसार आपलं चेंज केलं आणि तेवढ्यातच बायकोने निवेद्य हातात आणून दिला। मग मी लगेचच पूजा करून निवेद्य दाखवायचा म्हणून पूजा करायला चालू केली। तसं आपला देवारा एवढा काय मोठा असा रेखीव नाही, थोडक्यातल्या थोडक्यात शेल्फ टाईप आहे, त्यात तेवढेच फोटो आणि थोडेसे काही मूर्त्या असं आपला देवारा सारा सुद्धा आहे। तुमच्या घरातील मंदिर कसं आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा। बऱ्याच लोकांच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मंदिर असतात, कोणाचे लाइटिंग वगैरे फ्लॉवर वगैरे असे बरंच काही। मला पण एक त्यातल्या त्यात घ्यायचं आहे, असा माझा विचार चाललेला आहे, बघूया पुढच्या पुढे। तर पूजा आपली झाली, नैवेद्य वगैरे दाखवला, हार वगैरे घालून झाला। आता ह्या पुढे आपल्याला अजून दुसरं काम होतं ते म्हणजे शस्त्रांची पूजा। तर ते शस्त्रांची पूजा करण्यासाठी एक छोटीशी जागा साईडला घरातच तेवढंच कोपऱ्यामध्ये केली, एक सरस्वतीचं चित्र काढून आणि वह्या पुस्तकं 5 हत्यार आणि एक नारळ फोडून आपलं साध्या साध्या पद्धतीने जेवढे आपल्याला जमतं ज्या पद्धतीने माहिती आहे तेवढे आपण करून ती शस्त्रांची पूजा संपन्न केली। आता ही शस्त्रांची पूजा झाल्यानंतर आपल्याकडे पुढं काम होतं ती म्हणजे आपल्या वाहनांची पूजा। तर वाहनांची पूजा करायची म्हणून आपले बाकी शिल्लक राहिलेले 2 हार घेऊन निघालो आपण थेट आपल्या वाहनांकडं। आता 2 हार कशाला म्हणलं तर एक आपल्या गाडीला आणि एक सायकलीला। आता मुलांना त्याला पण त्याच्या सायकलीची पूजा करायची होती, त्यामुळे 2 हार घेऊन आलो। आता तुम्ही बघताय एक कुंकवाने एक स्वस्तिक काढलेला आहे। आता ती स्वस्तिक काढायसाठी ते स्प्रे बॉटल टाईप आपण काहीतरी जुगाड केलेला आहे। ती कशासाठी, तर ती एवढ्यासाठी की आपल्याला कुंकवाला करून ती स्वस्तिक बरोबर त्याच्यावरती उठावं त्यासाठी। मग त्या पद्धतीने आपण ते एक स्वस्तिक काढला, हार वगैरे घातलेला, पूजा झाली आपल्या गाडीची। इकडं पोरांची पण सायकलीची पूजा चालू झालेलीच होती, त्याने पण त्याच्या सायकलीला हळद कुंकू वाहून हार घालून
व्यवस्थित पूजा करून घेतली. एवढं सगळं झालं, सगळं कार्य संपन्न पडलं आणि एवढ्या सगळ्या धावपळीत भूक तर जाम लागलेली. म्हणून मी विचार केला आता डायरेक्ट घरी गेलं की डायरेक्ट ताटावर बसायचं. आणि घरी आलो आणि डायरेक्ट थेट ताटावर बसलो. दूध पोळी तूप टाकून भात आमटी भजी पापड असा सगळा मेनू तयार होता. मेनू बघूनच तोंडाला पाणी आलं होतं, त्यामुळे जेवायला डायरेक्ट बसलो. आणि पोरं पण बसली. मस्तपैकी आम्ही टी व्ही बघत खात एन्जॉय करत होतो. एक ग्लास दूध पोळीमध्ये गोड आणि तिखट आमटी अशी चमचमीत एक झुरका त्याचा मारत, थोडीशी आमटी पीत, थोडी दूध पोळी खात, भजी पापड सोबत तोंडी लावायला, अशा प्रकारे आपला दसऱ्याचा दिवस पूर्ण झाला. मस्त एन्जॉय केला. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आमच्याकडून दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दसरा.